नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हक्कंबा ते पाली प्रवास केला होता. पाली ते साखरपा असा पुढचा टप्पा आपण करतोय. नॅशनल हायवे 166 म्हणजेच मिर्या नागपूर हायवे. हा जो हायवे हा इथून रत्नागिरी ते कोल्हापूर, त्याच्यानंतर कोल्हापूर सोलापूर आणि सोलापूर नागपूर असे 3 टप्पे पैकी कोल्हापूर पासून नागपूर पर्यंत सगळं काम पूर्ण आहे. आणि आपला पहिला जो टप्पा आहे त्याचं काम आता मात्र बऱ्यापैकी स्पीडने चाललंय तर म्हणायला हरकत नाही. इथून आंब्यापर्यंतचं काम तसं बघायला गेलं तर 80-85% झालेलं आहे. आंब्यातनं पुढे मात्र काही ठिकाणचं काम रेंगाळलेलं दिसतंय. पुढच्या कधीतरी एक व्हिडिओ करेन, त्यावेळेला तिकडचा पण आपण माहिती घेऊ त्या एरियाची. तर सध्या आता आपण हा साखरप्यापर्यंत करणार आहोत व्हिडिओ. इथे आता पाली सोडल्यानंतर सगळा रस्ता व्यवस्थित झालेला आहे, त्याच्यामुळे तसा आता इकडे कुठल्याही प्रकारचा त्रास नाही ट्रॅफिकला. आणि काय ठिकाणी आता विशेषतः उजव्या साईडला पाण्यासाठी कालवे काढलेले, कारण तिकडे पाणी भरपूर येत होतं वरून आणि साचत होतं साईडला. ते कालवे काढून आता ते खाली कुठेतरी नेलेलं आहे. इथे सुद्धा समोर स्पीड साठी सेन्सर आहे. समोर घाटी दिसते, घाटीमध्ये सगळे आता बिल्डिंग वगैरे झालेल्या दिसतात. ते माझ्या अंदाजानं नाणीज असणार आहे. नाणीज मठ वगैरे तो तिथेच वरती येतो. पूर्वी तो दिसायचा नाही आपल्याला, आता सपाट सगळं झाल्यामुळे दिसायला लागलं. आणि हे पालीच्या साखरपा साईडचं खानुगाव गोवा साईडला पण येतं. म्हणजे संपूर्ण तो लांबच्या लांब पट्टा आहे, गोव्याची साईड आणि इकडे कोल्हापूर साईड, असं मध्ये ते बरोबर बेचक्यात गाव आहे. इथे आता नाणीजला पुलाचं काम सुरू होतं. तर या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघता येईल काम संपलंय, झालंय, काय झालंय समजेल. पुढे गेल्यावरती पुढचे अपडेट्स देतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दिशादर्शक बोर्ड लागलेला आहे, नाणीज धाम आणि सरळ कोल्हापूर. साईडनी नाणीजला जायला, सरळ कोल्हापूरला यायला. आता ती साईडचा काय केलंय आपण बघूया. पुलावरनं बहुतेक जर पूल झालेला असेल तर पुलावरून कोल्हापूर. पूल अजून ओपन झालेला नाहीये. ते सध्या साईड पट्टीनेच आपल्याला जायचंय. साईड पट्टी नव्हे, सर्व्हिस रोडनी. तर सर्व्हिस रोडला जाताना डावीकडे गेलो तर नाणीज आणि सरळ गेलो तर कोल्हापूर. सर्व्हिस रोड तरी सुस्थितीत आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. फक्त पावसाळ्यात या मातीपासून जपणं गरजेचं आहे, तिथे लक्ष ठेवा. तर इथून आपल्याला कुठे जायचं असावं, काहीच नाही लिहिलेलं काहीच नाही. इथल्या पुलाच्या इथे म्हणजे जुन्या रोडनीच आपल्याला आता सध्या त्यांनी मार्ग दिलेला आहे. हा, इथूनच सरळ जायचंय. म्हणजे सर्व्हिस रोडनीच आपल्याला खालून आता जायचंय. पलीकडची बाजू आहे ती गोव्याकडे जायला, मुंबईकडे जायला, आणि इकडची बाजू ही कोल्हापूरला जायला. आणि इथे डावीकडे वर रस्ता तो नाणीज धामला जातो. ब्रिजचं काम पण बऱ्यापैकी झालेलं दिसतंय, त्याच्यामुळे लवकरच सुरू होईल असा अंदाज आहे.
इथला रस्ता सुद्धा मागे काम राहिलं होतं पण आता झालेला दिसतोय. इथे काय करतायत, काहीतरी काम चालू आहे, पट्टे मारण्याचं काम सुरू आहे. पण नाणीच धाम पासून पुढे आलो. पण इथली कामं मात्र बऱ्यापैकी झाली आहेत आता, त्याच्यामुळे नो टेन्शन. आता नाणीच गाव जवळ आलं, पण इथे आता डिवायडर वगैरे सगळं झालंय. सर्व्हिस रोड, त्याचं फेन्सिंग, सगळी कामं आटपलेली दिसत आहेत. सर्व्हिस रोड साईडची गटार आहेत त्याची कामं चालू आहेत मात्र, पण आपल्याला हायवेला त्याचा काही प्रश्न नाही. इथला जो ब्रिज आहे गावातला, नाणीच गाव, तो सुद्धा आता दोन्ही बाजू ओपन करून झालेल्या आहेत, त्याच्यामुळे जायला यायला काही तसा आता प्रॉब्लेम नाही. ते मध्यंतरी इथेच काहीतरी गावकऱ्यांचा प्रॉब्लेम झाला होता, त्यांना इकडनं तिकडे जायला वाट नव्हती, असा काहीतरी इश्यू होता. त्याच्यावर आता काय सोल्युशन काढले माहिती नाही मला. त्यांना पलीकडे जायचं असेल तर असं भरपूर इकडे पुढे येऊन अंडरपासने पलीकडे जायचं, असा काहीतरी तो इश्यू होता. इकडे पावसाचं कुठे नामो निशाण नाही. टेम्परेचर दाखवतोय 32 डिग्री. हवामानाचा अंदाज आता काय खरा ठरतो खोटा ठरतो बघूया. इथे मात्र बोर्ड लावून झाला, बी प्लाझा आहे. नॅशनल हायवे 166 हा पहिला प्लाझा रत्नागिरी कोल्हापूर टप्प्यातनं. साधारण माझ्या अंदाजाने 40-45 किलोमीटर वरती असणार आहे पहिला, रत्नागिरी पासून 40 किलोमीटर तरी असेल अंतर. मलकापूर आणि डाव्या हाताला चोरवणे. चोरवणे गावाला तिकडे नाणीज मधनं पण रस्ता आहे. चोरवण्याचा व्हिडिओ मी केलेला आहे, तिथलं पुरातन मंदिर वगैरे दाखवलेलं आहे. ज्यांनी बघितला नसेल व्हिडिओ त्यांनी बघा. समोर आता टोल प्लाझा दिसायला सुरुवात झाली. आपला जुना रस्ता होता तो इथे कुठेतरी बाहेर पडायचा डाव्या हाताने, ते आता दिसणार पण नाही आपल्याला. का अजून पलीकडच्या बाजूला होता बघूया आपण. इथे डोंगराच्या मागणं कुठं तरी रस्ता होता, नाही मागे गेला, तिकडनंच बाहेर पडायचा. बाकी कामं होत अथवा न होत, टोल प्लाझा व्यवस्थित दिमागात उभा राहतो सगळीकडे. पण इथे एकच केबिन उभी केलेली दिसते अजून. वा, तिथे कम्प्युटर वगैरे सगळं लावून झालं. एक इकडे आणि एक तिकडे, 2 केबिन तयार झाले आहेत. अवजड वाहने डाव्या बाजूने. नियम सगळे कागदावरती, प्रत्यक्षात त्यातलं काही होताना कुठे दिसत नाही. आता करंजारी गाव आलं. पूर्वीची करंजारीची आठवण, हे पहिलं कुलसुंबी मेडिकल आणि इथे बाहेर मासे घेऊन विकायला बसणाऱ्या बायका, ही जुन्या रोडवरची आठवण. आणि हा माणसांसाठी केलेला फ्लायओव्हर.
मध्ये आता फेन्सिंग घालून बंद झालं की त्याच्यावरनच पलीकडे जावं लागणार, दुसरा काय पर्याय नाही लोकांना. फक्त वयस्कर माणसं असतील तर त्यांनी काय करायचं. माझ्या बालमनाला पडलेला प्रश्न आहे. फक्त आता या रूट वरती जागोजागी स्पीड सेन्सर्स लावलेले. आता इथे समोर पण दिसतोय बघा, टोल प्लाझाच्या पुढे माझ्या मते घाटाच्या अलीकडचा हा सेन्सर असणार आहे. त्यामुळे उद्या भविष्यात तो सुरू झाला की इथे जरा सावधपणे गाड्या चालवा. 80चा 85 झाला स्पीड की तुमचं चलन आलंच म्हणून समजा. डावीकडे आहे जंगलवाडी. पूर्वी हा एक छोटासा बोर्ड होता जंगलवाडी. रस्ता तो कधी समजायचा नाही जंगलवाडीत जायचा. तिथून पुढे गेलं की मग घाट सुरू. हायवेच्या निमित्ताने ही सगळी जी छोटी छोटी गावं आहेत ती पण दिसायला प्रकाशात आली ना, सगळ्यांपर्यंत पोहोचली. हायवेमुळे ही गावं सगळी दिसायला लागली. तर छोटी छोटी गावामध्ये वाड्या काय कळायचं. अंबाघाट 30 किलोमीटर, कोल्हापूर 97 किलोमीटर. इकडे आता निसर्ग पण बहरायला सुरुवात झाली, छान दिसतोय. फक्त बाहेर ऊन कडक आहे तेवढंच मात्र प्रॉब्लेम आहे. बाकी आता एक लँडस्केप ज्याला म्हणतो आपण ते छान दिसायला लागलं. इथे जी बस शेड दिसते डाव्या हाताला, इथून डावा रस्ता देवरुखला जातो. हा पण एकदम सुंदर रस्ता आहे. रस्त्याची क्वालिटी माहित नाही मला, पण पूर्ण झाडीतनं जाणारा रस्ता आहे जंगलातून. साखरप्यातनं पण तुम्ही जाऊ शकता, इथून पण जाऊ शकता. आणि हा आता घाट सुरू झाला. इकडे दोन्ही बाजू झालेल्या दिसत आहेत. पुढे फक्त मध्ये काम होतं, तर काय झालंय बघूया आपण. नाही हा कुठला दाभोळे घाटच. मला कायम कन्फ्युजच होतो मी. डाव्या हाताला काहीतरी काम सुरू असणार आहे त्याच्यामुळे डावी साईड बंद आहे. पण ओव्हरऑल निसर्ग म्हणाल तर आता मस्त दिसतोय सगळा. हा घाट असा सगळा आपण अनकट करूया. सगळा डोंगर होता कसा फोडून काढलाय बघा. तर पूर्वीचा रस्ता कुठून कसा होता आठवणार पण नाही आपल्याला. त्या तुलनेने इकडचे या रूटवरचे घाट वगैरे त्याची कामं खूप फास्ट झाली आहेत. नॅशनल हायवे 66 तो जो काय रखडला तो रखडलाच आहे. तुलनेने हा रस्ता खूप फास्ट काम झालं. तसं बघायला गेलं तर कॉन्ट्रॅक्टर तिकडचा आणि इकडचा दोघे जवळपास सारखेच आहेत. तिकडे त्यांना काय धाडवरली कोण असतं. दाभोळे घाटात पुलाचं काम होतं, पण तो मध्ये मला असं समजलं की पूल सुरू झालाय. मी आता दाभोळे गावातनं जायला लागत नाहीये. आजच्या ह्या व्हिडिओत आपल्याला बघता येईल काय झालंय. पण पूल सुरू झाला अशी बातमी होती.
हो, पूल सुरू झाला, इथून दिसतोय. पुलावरनं ट्रॅफिक चालू झालंय. म्हणजे आता ह्या पॅच मध्ये तसं बघायला गेलं तर कुठलं काम राहिलेलं दिसत नाही पालीपासून. त्यामुळे आता आपल्याला दाभोळे गाव दिसणार नाही. बाहेरूनच लांबूनच दर्शन घ्यायचं आणि मग पुढे जायचं. ते आता हा बघा डावीकडनं रस्ता आहे, हा दाभोळेत जातो. आता आपण डायरेक्ट पुलावर आलो. दाभोळे पुलावरनं आता आपला जुना रस्ता बघा, खाली आता दिसतो आपल्याला हा सर्व्हिस रोड आणि इकडे हा जातो हा पालीकडे. असे आपण येऊन आता इथे खाली उजवीकडे जे रस्ते त्रिकोणासारखं दिसतंय, हा पुढे लांजाकडे जातो रस्ता. जे पूर्वी तो रस्ता तिथे समोर जर ट्रक दिसत होते तुम्हाला तिथून होता, आता इथे गेलं जंक्शन ते. आणि ती रिक्षा आली, तो तिकडनं आला, तो लांजाच्या रस्त्यावरून. आणि आता इथून हा आपण सरळ पुलावरनं बाहेर पडतो. आणि इकडे आता पुढे आतमध्ये दाभोळे गाव, हा एक तो टर्न होता. नंतर पुढे पूल होता छोटा आणि पुढे दाभोळे गाव होतं. आता हे सगळं स्किप होऊन आता आपण या नवीन पुलावरनं पलीकडे जातो. आज निसर्ग पण सगळा मस्त बहरलेला दिसतोय छानपैकी. तिकडे घाटाकडे तुम्हाला ढग दिसतील, या साईडला पण थोडे इकडे ढग आहेत. पण ओव्हरऑल आता इथे गरमा पण कमी वाटतोय. त्याला पुढच्या प्रवासाला निघूया. दाभोळच्या ब्रिजचे थोडेसे ड्रोन शॉट घेतले. वारा जोरात आहे त्याच्यामुळे नाही जास्त उडवत, वॉबल होतोय, पण तरी मिळालेत बऱ्यापैकी ड्रोन शॉट्स. आणि ब्रिजचं काम झाल्यामुळे आता दाभोळ गाव डाव्या हाताला राहिलं, ज्याच्याशी आता आपला कधी संबंध येणार नाही. पुढचं जे काम आहे ते बघूया, कारण पुढे थोडासा जो घाटाचा भाग होता तिथे दगड फोडण्याचं काम सुरू होतं आणि ते दगड चिवट होते. त्यामुळे पुढे आता काय झाले आपण बघू. दाभोळे गावाची इकडची समोरची बाजू, दाभोळे गाव राहिलं डाव्या हाताला. ही त्यावेळीची आयकॉनिक बिल्डिंग, नवीन बिल्डिंग होती, कोणीच नव्हतं राहायला. कित्येक वर्ष नुसती ती बिल्डिंग बांधून उभी होती. आता सुद्धा काय तिथे परिस्थिती माहिती नाही.
आणि यांची जत्रा कुठे चालली, ट्रकात माणसं कोंबून कामगार दिसत आहेत. आणि आपला जुना रस्ता हा बघा, इथे डावीकडनं वरनं असा तो खाली उतरत होता आणि इथे तो बाहेर पडायचा कुठेतरी. तर हे सगळं फोडून आपला रस्ता खाली आला. जुना रस्ता आपला हा बघा, उजवीकडे जो दिसतोय वरनं तो आपला जुना रस्ता आहे. आणि हा डावीकडचा सगळा डोंगर फोडून नवीन रस्ता आपला झालाय. इथे मागच्या एका व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर बघा, खडकांचे रंग वेगळे वेगळे, थोडासा चॉकलेटी, पिवळा आणि काय काय ठिकाणी जांभळ्या रंगाचा खडक आहे इथे. तर कोणाला त्याची माहिती असेल तर सांगा म्हणून सांगितलं होतं, कोणी काय सांगितलं नाही. आता सुद्धा ते खडक दिसत आहेत छोटे छोटे, जांभळा रंग आहे त्यांचा. असो, तर पुढचा रस्ता आता सुसाट आहे. सुसाट्याचा अर्थ वेग 80चा ठेवायचा आहे, 80च्या वर काय आपण जायचं नाही. तिवरे तर्फ देवळे, कधी का आम्ही नाव ऐकलेलं पण नाही आतापर्यंतच्या प्रवासात. इथे आलो. आता इथे साखरप्याच्या अलीकडचं एक गाव मेढे सुर्वेवाडी. पूर्वी रस्त्यावरनं एक बाहेरचं घर दिसायचं आणि एक छोटासा तो बोर्ड दिसायचा, मेढे सुर्वेवाडी. आता अगदी ते रस्त्याला लागून आलं. ही एक इथे डाव्या हाताला कसली तरी कंपनी होती, काही वर्ष झाली ती बंदच आहे. उजव्या हाताला दिसतोय आपल्याला सगळा निसर्ग आणि सह्याद्रीचा घाट. समोर आहे तो आंबा घाट. इथे काय बोर्ड लावलाय, मेढे तर्फ देवळे. हे काय पूर्वी कधी ऐकलेलं नाही. तो मागचा मेढे सुर्वेवाडी तेवढंच माहिती होतं. मेढे तर्फ देवळे. इथे कुठेतरी ते मधोमध एक झाड शिल्लक होतं, अगदी गेल्या वर्षीचे वगैरे व्हिडिओ काढून बघा. आता ते झाड गेलं, इथे कुठेतरी होतं ते बरोबर मधोमध मोठ्याच्या मोठं झाड शिल्लक ठेवलं होतं. इथे सुद्धा स्पीड सेन्सर आहेत वरती, जागोजागी लावलेले. फक्त हे आता तुमचा स्पीड दाखवणार का लगेच चलन पण फाडणार, मला पण माहिती नाही. कोणाला माहित असेल तर त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून सांगा. फक्त स्पीड दाखवतात का तुमचं चलन पण कट होतं, तयार होतं. साखरप्याला मात्र इथे पुलाचं काम नाही कर, अजून पुढे येते. आपण पंपाजवळ आलो. पलीकडची बाजू अजून काम झालेलं नाहीये. हा साखरप्याचा पेट्रोल पंप. पूल आपल्या मेन रोडला जोडून झालेला दिसतोय. फक्त ब्रिजचं काम आता किती झालंय, काय केलंय तेवढं बघायचं. नाही, तिकडे पुलाचं काम अजून व्हायचंच आहे. एक बाजू झालेली दिसते, दुसऱ्या बाजूचं काम चालू आहे. तोपर्यंत आपल्याला सर्व्हिस रोड आहे. आपण साखरप्यात आलो. हा व्हिडिओ मी साखरप्यात इथे थांबवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आपल्या सपोर्ट बद्दल सर्वांचा आभारी आहे. पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.